मी प्रोफेसर DJ सोमनाथ, आकांक्षा अकॅडमी एज्युकेशनल टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला त्यांच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी जर सबस्क्राईब नाही केला तर आता लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आजचा आपला टॉपिक आहे फोटोकॉपी विंटर 2025. ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांची फोटोकॉपी आलेली आहे. ठीक आहे, ज्यांना फोटोकॉपी कसं बघायचं माहित नसेल तर तुम्ही MSBT डायरेक्ट काय करा, गुगलवर टाईप करा MSBT स्टुडंट लॉग इन म्हणून टाका. स्टुडंट लॉग इन टाकल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सीट नंबर, एनरोलमेंट नंबर असेल, त्याला साइन इन करा. साइन इन केल्यानंतर त्याच्यात लॉग इन केल्यानंतर तुमचं फोटोकॉपी तुम्हाला दिसेल, डाउनलोड करून घ्या. ओके, आणि फोटोकॉपी तुम्हाला लगेच दिसेल डिजिटल पेपर चेकिंग झालेलं आहे. ओके, डिजिटल पेपर चेकिंग झाले. आणि काही काही जणांचं डाऊट काय आहे, जे आमचं परत चेक केलेलं पेपर आहे ते कसं चेक करणार आहे. ठीक आहे, मग परत रिअप्लाय केल्यानंतर काय प्रोसेस असणार आहे हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा जे तुम्हाला सध्याला फोटोकॉपी आलेला आहे तुमच्या हातात, ठीक आहे, ज्यांना आलेलं नसेल स्टुडंट लॉग इन करा आणि फोटोकॉपी घ्या. आणि जे पेपर तुमचा आलेला आहे, तुम्ही जे पेपर लिहिलेला आहे, ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, जे पेपर लिहिलेला आहे ते पेपर आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एकदा चेक केलेला आहे. मग ह्याच्यात जर समजा तुम्हाला चेंजेस वाटत असतील, मग तुम्ही तुमच्या कॉलेजच्या स्टाफला दाखवा, क्लासेसच्या स्टाफला तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, किंवा जरी समजा कुणी अवेलेबल नसेल, तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करू शकता. मग 15 आणि 16 म्हणजे उद्या आणि परवा, मी परत एकदा सांगतोय, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी लगेच डेट कळतील. ठीक आहे, 15 आणि 16 जानेवारी 2026 तुमचं फोटोकॉपी रिअप्लाय करायचं. आता फोटोकॉपी रिअप्लाय करायचं ह्याचा अर्थ काय, तुम्हाला वाटत असेल की फोटोकॉपीमध्ये माझे मार्क इन्क्रीज होऊ शकतात, मग त्या केसमध्ये तुम्ही फोटोकॉपी परत एकदा रिअप्लाय करणे त्याला म्हणतो आपण त्याला. मग रिअप्लाय करा. ठीक आहे, मग त्यासाठी 2च दिवस आहेत तुम्हाला. मग रिअप्लाय केल्यानंतर मग ते परत एकदा चेक केलं जातं. आणि परत एकदा कसं चेक केलं जातं, डिजिटलनी चेक केलं जातं, सेम प्रोसेसनी चेक केलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचं रिझल्ट असणार आहे फोटोकॉपीचं चेक झाल्यानंतर, परत एकदा चेक झाल्यानंतर 28 जानेवारी 2026 ला तुमचं रिझल्ट असणार आहे. ठीक आहे, आणि अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, आपलं 6th सेमिस्टर IHP IQ मेकॅनिकलचे कोर्सेस अवेलेबल आहे आपल्या ऍपवरती. ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांनी परचेस करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ग्लोबल मार्क काय असेल आणि त्याच्यानंतर कंडोल मार्क काय असतील नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. ज्यांनी चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू.